नमस्कार, मी डॉक्टर राधिका जोशी. आज मी तुम्हाला नेक पेन किंवा अपर बॅक पेन याबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. अगदी तरुण वयापासनं ते वयस्कर लोकांपर्यंत हा मानदुखीचा त्रास सगळ्यांना होतो. आता हा नक्की कशामुळे होतो? तरुण वयात जो होणारा त्रास असतो त्याच्यामागची कारणं काय आहेत? किंवा वयस्कर लोकांमध्ये होतो त्याच्यामागची कारणं काय आहेत? हे आपण आज जाणून घेऊयात. आणखीन नक्की आपल्या मानेमध्ये काय बदल घडतात किंवा मानेमध्ये बदल घडल्यामुळे नक्की मानच दुखते का आणखीन त्याचे वेगवेगळे सिम्पटम्स दिसू शकतात हे पण आज आपण बघूयात. आता सर्वात कॉमन दिसणारे सिम्पटम्स किंवा कॉमन तक्रारी लोक कुठल्या घेऊन येतात तर माझी मान आखडली आहे किंवा माझी मान लचकली आहे. त्याला आपण स्टिफनेस असं म्हणतो की मला एका बाजूला व्यवस्थित वळता येत नाही आहे. किंवा काही लोकांना जनरल सोअरनेस असतो. जनरल आपले हे जे मानेचे स्नायू असतात ते सतत दुखत राहतात. काही लोकांना असं वीज गेल्यासारखं मानेतनं अचानक कळ मारते किंवा एका बाजूला बघितलं की अचानक एक शार्प असं शूटिंग पेन जातं. काही लोकांना असं वाटतं की सतत तिकडे काहीतरी जळजळतंय किंवा काहीतरी टोचल्यासारखं दुखत राहतं. बऱ्याच लोकांना ज्याला आपण सर्वायकोजेनिक हेडेक म्हणतो की मागच्या बाजूला डोकं दुखायला लागतं. बऱ्याचदा आपण ते कशामुळे दुखतं, आपलं डोकं BP वाढलंय का म्हणून दुखतंय का असं म्हणतो, पण बऱ्याचदा ते मानेत काहीतरी बदल घडलेले असतात म्हणून सुद्धा डोकं दुखत असतं. बऱ्याच लोकांना हातामध्ये मुंग्या येतात किंवा बधीरपणा जाणवू शकतो. हातामध्ये वीकनेस जाणवू शकतो. कुठलीही ऑब्जेक्ट कुठलीही गोष्ट उचलायला, ग्रिप करायला, किल्ली धरायला किंवा बारीक कुठल्याही फाईन गोष्टी करायला त्यांना त्रास होऊ शकतो. आता ह्याचा ऑनसेट कसा होतो, ह्याची सुरुवात कशी होते तर बऱ्याचदा वयस्कर लोकांमध्ये जी मानदुखी आपल्याला दिसून येते त्याच्यामध्ये काय होतं तर आपल्या मणक्यामध्ये थोडीशी हळूहळू झीज व्हायला लागते. बऱ्याचदा ह्या दुखण्याची सुरुवात अतिशय ग्रॅज्युअल असते. हळूहळू ते दुखायला चालू होतं. बऱ्याचदा असंही होतं की सकाळी उठल्यानंतर लोक व्यवस्थित असतात पण रात्री त्यांचं दुखणं किंवा संध्याकाळ झाली की ती मानदुखी जास्त चालू होते. बऱ्याचदा असंही होतं की अचानक कुठलाही आपल्या मानेला हिसका बसला की आपली मान लचकते आणि ती काही दिवस दुखत राहते किंवा ती अखडते, लॉक होऊन जाते. बऱ्याचदा असे होतं की आपल्या मानेला जेव्हा तो हिसका बसतो तेव्हा लगेच काही आपल्याला त्रास होत नाही, पण काही काळानंतर 1 दिवसानंतर किंवा 2 दिवसांनी असं जाणवायला लागतं की नाही कुठेतरी आपल्या मानेत जखम झाली आहे किंवा इजा झाली आहे आणि ते दुखायला चालू होऊ शकतं. बऱ्याचदा मानदुखीचा त्रास हा तुमच्या मानसिक ताणावरती सुद्धा अवलंबून असतो. तुमचा मानसिक ताण वाढला की हा मानदुखीचा त्रास चालू होतो. आता हे झाले अतिशय कॉमन असणारे सिम्पटम्स, पण आता ह्या मानदुखीचे रेड फ्लॅग्स कुठले आहेत, अशा कुठल्या तक्रारी आहेत ज्यांच्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला अजिबात चालणार नाही आहे आणि अशा तक्रारी जर का तुमच्यामध्ये दिसत असतील तर तुम्हाला लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. तर तुमच्या मानदुखीबरोबर तुमच्या दोन्हीही हातांमध्ये जर का ते पेन रेडिएट होत असेल, तुमचे हातही त्या मानेबरोबर दुखत असतील, तुम्ही जर का विचार केलात आणि तुम्हाला हे जाणवू शकेल की तुमची मान दुखायला चालू झाल्यानंतर तुमचे हात दुखायला चालू होत आहेत, तर हे एक थोडंसं सिरियस सिम्पटम आहे. कुठेतरी मानेमध्ये ती नर्व दाबली जात आहे आणि म्हणून ते दोन्ही हातामध्ये पेन रेडिएट होत आहे. त्याच्यानंतर हातामध्ये मुंग्या येणं किंवा असं टोचल्यासारखं फिलिंग येणं, खेचलं गेल्यासारखं फिलिंग येणं किंवा बधीरपणा जाणवणं. बऱ्याच लोकांना एक विशिष्ट पॅटर्न जाणवतो की मला फक्त ह्या 3 बोटांमध्येच मुंग्या येतात किंवा ह्या 2 बोटांमध्येच फक्त मुंग्या येतात आणि बऱ्याचदा मान दुखायला चालू झाल्यानंतर ह्या मुंग्या येणं वाढतं. बऱ्याच लोकांना हातामध्ये वीकनेस जाणवू शकतो की मला कुठलीही गोष्ट घट्ट धरता येत नाही, घट्ट धरायला गेलं की ती सटकून पडते. त्याच्यानंतर अजून 2 महत्त्वाचे रेड फ्लॅग्स म्हणजे तुमच्या मानदुखीमुळे जर का तुम्हाला कोऑर्डिनेशन इश्यूज येत असतील किंवा बॅलन्स इश्यूज येत असतील, बॅलन्स मेंटेन करता येत नसेल, तुम्हाला चक्कर येत असेल,
तरीसुद्धा ही एक अलार्मिंग साईन आहे. किंवा आणखीन एक रेड फ्लॅग म्हणजे काही लोकांना असा त्रास होतो की मला लघवी लागल्यानंतर ती कंट्रोल करायला प्रॉब्लेम येतो. बऱ्याचदा आपण असा विचार करतो की हे कशा वेगळ्या कुठल्या तरी आजाराचं सिम्पटम आहे. पण बऱ्याचदा तुमच्या मानेतला जो स्पायनल कॉर्ड असतो तो जर का चेपला गेला असेल तरीसुद्धा हे प्रॉब्लेम्स तुम्हाला दिसू शकतात. आणि म्हणून हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे सगळे सिम्पटम्स आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. अजून काही महत्त्वाचे रेड फ्लॅग्स ज्याच्या अर्ली सायन्स म्हणजे लवकर दिसणाऱ्या तक्रारी ह्या तक्रारी जर का तुम्हाला सापडल्या तर तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे. अशा कुठल्या आहेत तर तुमचं जर का डोकं किंवा मान अचानक जास्त प्रमाणात दुखायला लागली, अतिशय तीव्र प्रमाणात त्या वेदना व्हायला लागल्या आणि तुम्हाला जर का तुमची मान जर का लचकली असेल, जोरात हिसका बसला असेल, कुठलीही जड गोष्ट उचलताना तो हिसका बसला असेल, तुमचं डोकं कुठेतरी आपटलं गेलं असेल आणि तो मानेला हिसका बसला असेल तर तुमच्या त्या वेदनांकडे दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. बऱ्याचदा असंही होतं की तुम्हाला रिसेंटली कुठलं तरी इन्फेक्शन झालेलं असतं, त्यामुळे तुम्ही कॉन्स्टंटली सतत शिंकत असता किंवा तुम्हाला सतत उलट्या होत असतात. त्याच्यामुळे सुद्धा तुमची मान तुमच्या मानेवरती ताण येऊन ती स्ट्रेन होऊ शकते आणि अचानक डोकं दुखायला किंवा मान दुखायला चालू होऊ शकतं. कुठल्याही न्यूरोलॉजिकल सायन्स ह्या मी नंतरच्या माझ्या स्लाईडमध्ये एक्सप्लेन करेन, त्या दिसल्या तरीसुद्धा त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. बऱ्याचदा काय होतं, आपल्या मानेच्या जो मणका आहे त्याच्यामधनं ही आर्टरी पास होत असते. तर आपल्या मेंदूला जो रक्तपुरवठा होतो तो ह्या आर्टरीमधनं होतो, ह्या तुम्हाला इकडे दिसेल. तर ही कुठेतरी चेपली गेली तर तो रक्तपुरवठा मेंदूला व्यवस्थित होत नाही किंवा ह्या आर्टरीला कुठेतरी इजा झाली तर तिकडे एक क्लॉट फॉर्म होऊ शकतो आणि तो आपल्या मेंदूत जाऊन रक्तपुरवठा बंद करू शकतो आणि आपल्या बरेच सिरियस कॉम्प्लिकेशन्स त्यातनं होऊ शकतात. म्हणून ह्यापैकी कुठलेही जर का तुम्हाला सिम्पटम्स दिसले तर त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. मोस्ट इम्पॉर्टंट, तुम्हाला जर का ह्यापैकी कुठलेही सिम्पटम्स दिसत असतील, आपण लक्षात ठेवूयात 5 Ds आणि 3 Ns. म्हणजे 5 Ds कुठले तर डिझीनेस म्हणजे चक्कर येणं. तुमच्या मानेच्या मूव्हमेंट तुम्ही केल्यात, मान हलवली आणि तुम्हाला जर का प्रचंड प्रमाणात चक्कर येत असेल तर, किंवा तुमच्या मानेचं दुखणं आणि तुमची डबल विजन हे जर का सिंक्रोनाइज होत असेल की माझी मान दुखायला लागल्यानंतर मला व्यवस्थित दिसत नाही, मला हल्ल्यासारखं होतं, किंवा ड्रॉप अटॅक्स म्हणजे बऱ्याचदा कारण नसताना लोक चक्कर येऊन खाली पडतात, किंवा तुमचा बॅलन्स जाणं, तुम्हाला गिळायला त्रास होणं किंवा तुमच्या आवाजामध्ये अचानक बदल झाला आहे, किंवा तुम्हाला गिळायला सुद्धा त्रास होऊ शकतो, बोलायला त्रास होऊ शकतो. ह्यापैकी कुठले सिम्पटम्स असतील, किंवा तुम्हाला नॉझिएटेड वाटत असेल, उलटी होणारे असं वाटत असेल, किंवा कुठेही तोंडाच्या कुठल्याही पार्टमध्ये, हातामध्ये जर का बधीरपणा जाणवायला लागत असेल तर ह्या सिम्पटम्सकडे दुर्लक्ष करू नका. लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण कुठेतरी त्या आर्टरीमध्ये प्रॉब्लेम झालेला असतो आणि ती आर्टरी आपल्या मेंदूला रक्तपुरवठा करत असते, म्हणून ह्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आहे. आता कुठले कॉमन कॉजेस आहेत ज्याने आपली मान दुखायला चालू होऊ शकते, तर मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे पुअर पॉश्चर आणि पुअर बॉडी मेकॅनिक्स. तुम्ही ज्या पद्धतीने फोन वापरता किंवा सतत फोन वापरला गेला आणि तुमचं पॉश्चर चुकीचं असेल, किंवा तुम्ही चुकीच्या पोझिशनमध्ये जास्त उशी जर का जाड घेतली असेल किंवा पातळ उशी घेतली असेल, ती मान जर का विचित्र पोझिशनमध्ये ठेवली गेली असेल तरीसुद्धा मान दुखायला चालू होऊ शकते. किंवा तुमचे जे मानेचे जे मसल्स आहेत, हे जे मानेचे मसल्स आहेत ते जर का तुमचे वीक असतील, ते कमजोर पडले असतील तरी दुखायला चालू होते. किंवा बऱ्याचदा तुमचा जर का मानसिक ताण वाढला असेल तर तुमची मान दुखायला चालू होऊ शकते. एकाच साईडनी जर का सतत तुम्ही मूव्हमेंट करत राहिलात, आता बऱ्याचदा तरुण मुलांना
जेव्हा वहीमध्ये ते लिहित असतात तेव्हा त्यांची मान एका साईडनी सतत वाकलेली असते. त्या लोकांना सुद्धा हा मानदुखीचा त्रास चालू होऊ शकतो. किंवा तुमची मान लचकणं, कुठलीही मानेला जर्क बसलाय, डोक्याला जर्क बसलाय आणि ती मान लचकू शकते आणि दुखायला चालू होऊ शकते. त्या कुठल्या कॉमन क्रॉनिक कंडिशन्स आहेत किंवा मानेच्या मणक्यामध्ये कुठले बदल घडल्यामुळे तुमची मान दुखू शकते. तर सर्वायकल स्पॉन्डायलोसिस म्हणजे तुमच्या मानेच्या मणक्याची झीज झाली आहे आणि ती झीज झाल्यामुळे ती मान दुखायला चालू झाली आहे. त्याच्यानंतर हर्निएटेड डिस्क मी मागच्या काही व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलं. तसंच ही जर का डिस्क असते आपल्या दोन वर्टेब्रामधले जी डिस्क असते ती जर का इकडनं बाहेर आली, हे न्यूक्लियस पल्पोसस जेलीसारखं जे मटेरियल आहे ते जर का इकडनं बाहेर आलं आणि ह्या नर्ववरती जर का ते प्रेशर क्रिएट करून ती नर्व दाबली जात असेल तर आपली मान दुखायला चालू होते आणि बऱ्याचदा त्या कारणामुळे ते पेन, त्या ज्या मुंग्या येतात किंवा ते जे टोचल्यासारखं फिलिंग येतं ते हातापर्यंत जातं. काही लोकांना मायोफेशियल पेन सिंड्रोम असतो किंवा बऱ्याचदा आपण म्हणू शकतो की मानेचे जे मसल्स आहेत, जे मानेला आधार देणारे जे स्नायू आहेत, लिगामेंट्स आहेत, त्यांच्यावरती ताण पडतो आणि ते सतत दुखायला चालू होऊ शकतात. आता आपली मान हेल्दी कशी ठेवायची, आपली मान दुखणार नाही ह्याची काळजी आपण कशी घ्यायची, तर नियमितपणे एक्सरसाइज केले गेले पाहिजेत. ते जे स्नायू आहेत जे आपल्या मानेला आधार देतात त्यांना स्ट्रॉंग ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर तुमचं डाएट चांगलं असलं पाहिजे. कॅल्शियम, व्हिटॅमिन D3 आणि B12 रिच डाएट असलं पाहिजे. तुमचं पॉश्चर आणि बॉडी मेकॅनिक्स चांगलं असलं पाहिजे. तुमचा मानसिक ताण तुम्ही कमी केला पाहिजेत, कारण बऱ्याचदा मानेचं दुखणं हे तुमच्या मानसिक ताणावरती अवलंबून असतं. तुम्ही जर का सतत एका पोझिशनमध्ये बसत असाल तर मधून जेंटल स्ट्रेचेस करणं हे पण, किंवा जेंटल मानेच्या मूवमेंट्स करणं हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि स्मोकिंग बंद करणं. आता एक फिजिओथेरपिस्ट तुमच्यासाठी काय करू शकतो, तर त्या वेदनांमधनं, त्या मानदुखीमुळे होणाऱ्या वेदनांमधनं तुम्हाला तो मुक्त करू शकतो. त्या मानेच्या मणक्याला जे स्नायू आधार देत आहेत त्यातली ताकद वाढवू शकतो, हातातली ताकद वाढवू शकतो. त्याच्यानंतर तुमच्या मानेचा जो स्टिफनेस आहे, जी मान तुमची अखडलेली आहे ती फ्री करून देऊ शकतो, की त्याची मूव्हमेंट व्यवस्थित तऱ्हेने होतीये का नाही हे बघू शकतो. तुम्हाला चांगलं पॉश्चर आणि बॉडी मेकॅनिक्स शिकवू शकतो. सॉफ्ट टिश्यू रिलॅक्सेशन म्हणजे तुमच्या मसल्समध्ये कुठेही जर का ते अखडले असतील तर ते तो रिलीज करून देऊ शकतो. आणि वेगवेगळ्या ट्रीटमेंट ऑप्शन्स कुठले आहेत हेही तुम्हाला सुचवू शकतो. तुम्हाला कुठली योग्य ट्रीटमेंट आहे ह्याचाही सल्ला तो देऊ शकतो. पेशंट सेंटर्ड केअर, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणलं आहे की प्रत्येक ट्रीटमेंट ही पेशंट सेंटर्ड असली पाहिजे. म्हणजे प्रत्येक पेशंटच्या कंप्लेंट्स वेगळ्या असतात, त्याचे गोल्स वेगळे असतात, त्याची कारणं वेगळी असतात. म्हणून एकच ट्रीटमेंट प्रत्येक पेशंटला लागू होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला कुठली ट्रीटमेंट योग्य आहे, हे तुमचे सिम्पटम्स कुठले आहेत आणि तुम्हाला काय झालं आहे हे जाणून घेऊन तुम्ही फिजिओथेरपिस्ट बरोबर, डॉक्टरांबरोबर चर्चा करून ठरवू शकता. माझा नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे फ्रोझन शोल्डरवरती. फ्रोझन शोल्डर म्हणजे नक्की काय होतं, त्याचे सिम्पटम्स काय काय असतात, आपण लवकरच फ्रोझन शोल्डर आहे हे ओळखलं तर आपण त्याची ट्रीटमेंट घेऊ शकतो का, आपण तो लवकर बरा करू शकतो का, आणि त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ड असतं, त्या ट्रीटमेंटमध्ये कोण कोण इन्व्हॉल्व्ड असतं हे आपण माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला कुठल्याही शंका असतील किंवा आणखीन सल्ल्याची गरज असेल तर मला या ईमेल ॲड्रेसवरती ईमेल करू शकता किंवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी तुम्हाला नक्की उत्तर द्यायचा लवकरात लवकर प्रयत्न करेन. धन्यवाद.